हे बेवढे लोक दारू प्यायला एवढे नाटकं का बरं करत्या तुम्हाला माहिती का? नाही माहिती? मला माहिती, मी सांगतो. तर फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पोपट, वाघ आणि डुक्कर या तिघांची एकदम खास मैत्री होती. एकदम जिगरी दोस्त होते. तर एकदा ना जंगलामध्ये खूप जास्त वादळ आलं आणि त्या वादळामध्ये पोपटाचा ज्या झाडावरती खोपा होता ते झाड खाली पडलं आणि पोपट मरून गेला. आणि आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ पण आजारी पडला आणि त्या आजारपणात मरून गेला. मग आता दोन्ही मित्र मेल्यामुळे डुकराला काय आता जगून काही वाटत नव्हतं. मग शेवटी मित्र शोकाने तो पण मरून गेला. तर ते तिघं पण एका जागी मेले. भरपूर दिवसानंतर त्या जागेवर एक झाड उगलं. त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. आणि पुढे जाऊन मानवाने त्या झाडाची दारू बनवली. आणि म्हणूनच माणूस दारू पिल्यानंतर सगळ्यात पहिले पोपट बनतो. पोपटावानी बडबड 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 करतो. त्यानंतर तो वाघ बनतो. कोणालाच घाबरत नाही, याव करूंगा त्याव करूंगा. आणि हे दोन झाल्याच्या नंतर शेवट डुक्कर मरण पावलं होतं ना, तर मग डुकरासारखा करतो. इकडे लोळ तिकडे लोळ, या गटरीत लोळ त्या गटरीत लोळ. समजलं का आता? एवढे लोक एवढे नाटकं का बरं करत्या?